एक राजा सुंदर महाल बांधतो आणि महाल बांधल्यानंतर त्याला एक दरवाजा करतो आणि त्या दरवाजावर एक गणितीय सूत्र लिहितो आणि असं आवाहन करतो की जो कोणी हे सूत्र सोडवून दरवाजा उघडेल त्याला हा महाल भेट देण्यात येईल. मग खूप गणितज्ञ येतात, खूप विद्वान येतात, महिनाभर हे चालू राहतं. सूत्र बघतात, कोणाला सुटत नाही, दरवाजा काय उघडत नाही. महिना झाल्यानंतर एक अगदी साध्या वेशातला माणूस येतो. आल्यानंतर तो येतो, दरवाजा न्याहाळतो, बघतो, पाठीमागून पुढून चेक करतो, दरवाजा ढकलतो, दरवाजा उघडतो. मग सगळे येतात, म्हणते अरे कसं काय सूत्र सोडवलंस? तर म्हणतो सूत्र, मी सूत्र बघितलं पण विचार केला की एवढ्या गणित तज्ञानं ते सुटलं नाही, म्हणजे सूत्रात काहीतरी दोष असेल. मग मी दरवाजा बघितला, दरवाजाला ना फुटून कडी आहे, मागून कडी आहे, ढकलून तर बघू, आणि दरवाजा उघडला. कारण बऱ्याच वेळा असं होतं की समस्या मुळात नसतेच, आणि असली तरी ती तात्पुरती असते. त्याला उत्तर असतं, समाधान असतं. पण समस्येचा जर तुम्ही बाऊ केलात तर ती समस्या मोठी मोठी होत जाते. त्यामुळं निरीक्षण करा, समस्येचं उत्तर शोधा, त्यासाठी समस्या स्वीकारा, उत्तर नक्की मिळेल. म्हणून मी नेहमी म्हणतो बघा, सवाल का जवाब सवाल में ही होता है. धन्यवाद.